बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केला जातो, कायद्याचं राज्य आहे का, संविधानाचं राज्य आहे का? तर कायद्याचं राज्य आणि संविधानाचंच राज्य आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण कायद्याचं आणि संविधानाचं राज्य नसलं असतं तर काय घडलं असतं याची आपण कल्पना करा. त्यामुळं कायद्याचं राज्य नाही, संविधानाचं राज्य नाही, हे विधान संविधान आणि कायद्याविषयीच्या अज्ञानातून येते. जी माणसं कायदा मोडून कायद्याच्या कचाट्यात सापडून आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेले आहेत, त्यांना विचारा कायदा आहे की नाही. कायदा आहे हे ते झोपेतही सांगतील. त्यामुळं कायद्याचं राज्य नाही असं म्हणणं म्हणजे या जगामध्ये जे विजेचे तार आहे ना, चालू आहे, तिकडे बल्ब लागला, इकडून वीज पुरवठा चालू आहे, त्या तारामध्ये वीज नाही म्हणण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही त्या ताराला धराल तेव्हा त्या चटका जेव्हा बसते तेव्हा लक्षात येतं आहे वीज. तसं तुम्ही जेव्हा कायदा मोडता आणि कायद्याच्या कचाट्यात सापडता तेव्हा तुम्हाला लक्षात येते संविधानाचं राज्य आणि कायद्याचं राज्य आहे. त्यामुळं मी या निमित्तानं आपल्याला विनंती करणार आहे, सर्व विद्यापीठांना, अभ्यास मंडळांना आणि सरकारला की कायद्याचं शिक्षण, संविधानाचा परिचय हा अनिवार्य करणं गरजेचं आहे सर्व शाखांसाठी. एक विद्यार्थी जेव्हा तो किमान 4थी पासून तरी येता, शाखा कोणती असो, तो त्याचं एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत काय संविधान त्याला संपूर्णपणे अवगत होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. हे झालं शिक्षण, अनौपचारिक शिक्षण. आणि औपचारिक शिक्षण झालं कॉलेज, महाविद्यालय आणि शाळेमध्ये आणि संस्थांमध्ये जे दिलं जातं ते औपचारिक शिक्षण आहे. आणि अनौपचारिक शिक्षणामध्ये देखील संविधानाचा अभ्यास, संविधानाचं ज्ञान या शिक्षण कक्षेच्या आणि प्रशिक्षण कक्षेच्या बाहेर जो समाज आहे त्यांच्यापर्यंतही गेलं पाहिजे. आणि हा देश जसं संगणक साक्षर होण्यासाठी, अक्षर साक्षर होण्यासाठी जसा प्रयत्न झाला, तर हा देश संविधान साक्षर होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. संविधान साक्षरता म्हणजे काय, तर संविधानातील कलम काय म्हणतात, संविधानाचा आणि आपल्या जगण्याशी कसा संबंध आहे, संविधानानं आपल्याला काय दिलंय, संविधानामुळे आपल्या जीवनात काय बदल घडलेत, काय घडत आहेत, आणि संविधानाची अंमलबजावणी परिपूर्ण पद्धतीनं झाल्यानंतर अजून किती पद्धतीचे बदल आपल्याला अनुभवता येतात याची जाणीव समग्र भारतीय माणसाला, सकल भारतीय माणसाला होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमामध्ये तशी तरतूद झाली पाहिजे. तर मित्रो, केवळ कायदा वकिलांना शिकून किंवा पोलिसांना शिकून चालणार नाही. जेव्हा जेव्हा हा कायदा, हे भारतीय संविधान जनतेच्या मनामनापर्यंत जाईल, इतिहासाच्या पानातच संविधान असून चालणार नाही, पानातच असून संविधान चालणार नाही, तर जनतेच्या मनामनात संविधान जेव्हा जाईल तेव्हा या देशातील कायदा आणि सुव्यवस्था आणि संविधान मूल्ये जेव्हा रुजले जातील
तेव्हा हा देश महासत्ता होईल. या देशाच्या माणसांच्या मध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल आणि या देशाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित तर राखेलच, शांतता आणि सुव्यवस्था तर राहीलच, पण मानवतावादी मूल्ये या देशामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं रुजतील आणि पशु पातळीवर काही जगणारी माणसं आहेत ते मानव होतील. त्यामुळे भारतीय संविधान रुजवण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनतेने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. तुम्हाला या सांगायला खेद वाटतो, खंत वाटते की काही जणांना असं वाटतच राहते की संविधानाने आम्हाला काय दिलं. संविधानाच्या पूर्वीची अवस्था ज्यांनी अनुभवलेली नाही त्यांच्याच मनात हा प्रश्न निर्माण होतो. ज्यांनी या देशातली मनूचे कायदे अनुभवलेले असतील, मनूचा जाच अनुभवलेला असेल, मनूची जी विषमता अनुभवलेली असेल, या देशामधल्या विषमता कायद्यांचं कोणी ते कायदे जे पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेल्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा जे मानवतेला काळीमा फासणाऱ्या होत्या त्या ज्याने अनुभवल्या, ज्या पूर्वजांनी अनुभवल्या, तो जो मानवजातीचा इतिहास अनुभवताना जिसकी काटी उसकी भैंस असं म्हटलं जातं. म्हणजे बडी तो कान पिढी ही जी अवस्था ज्याने अनुभवलेली आहे, मानवतावादी मूल्याचे डोळ्यासमोर दिवसा ढवळ्या पायदळी तुडवले जात होते, हे ज्यांनी अनुभवलेलं आहे त्यांना संविधानानं जे आज संरक्षण मिळते आहे ते जेव्हा याची जाण होईल तेव्हाच संविधान या देशामध्ये आहे आणि संविधानाचा आपल्याला उपयोग आहे याची जाणीव होईल. म्हणून या देशामध्ये या संविधान लागू होण्या अगोदर, संविधान नसताना ज्या काही रूढी, प्रथा, परंपरा आणि जे काही धार्मिक जाचक कायदे होते, जाचक बंधनं होते, याचाही परिचय म्हणजे ज्यांना अंधार दाखवल्याशिवाय प्रकाशाची किंमत कळत नसते, ज्यांना भूक आणि तहान जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत पाण्याचं आणि अन्नाचंही महत्त्व कळत नसते. म्हणून मित्रो, आता काय होतं, सतीची प्रथा बघा, दिवसा ढवळ्या जसं कोंबडू भाजून टाकावं, होरपळून टाकावं, तसं रूढी आणि प्रथेच्या आणि धर्माच्या नावानं, कदाचित तो धर्म नाही आहे, अधर्माचा आहे, परंतु या देशामध्ये सती प्रथेच्या नावानं या देशातल्या माता भगिनींना दिवसा ढवळ्या तिचा पती वारल्यानंतर तिला असं कोंबडू जसं भाजलं जातं जाळात टाकून, तसं भाजवलं जात होतं. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा संविधानाने ती गोष्ट बंद केली. जीवितवाला धोका होईल असा कुठलीच रूढी आणि कुठलाच प्रथा आणि कुठलाच धर्म पाळता येत नाही हे संविधानानं जाहीर केलं. संविधानानं हे नियम केला तेव्हा लक्षात येईल या असंख्य व्यक्तींचे बळी जाणं थांबलं. या भारतातल्या स्त्री आणि पुरुषांचे नरबळी नावाची गोष्ट होती, ती बऱ्याच प्रमाणामध्ये नाही, कायद्यानं तर संपुष्टात आलीच, परंतु समाजातूनही बऱ्याच प्रमाणात ती हद्दपार झाली. अस्पृश्यता नावाचा जो कलंक या देशावर होता, या मानव जातीला लागलेला तो कलंक होता, हे देखील भारतीय संविधानानं पुसून टाकण्याचं काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी पशु आणि पक्षी, गुरं आणि ढोरं गुणागोविंदानं पाणी पित होते, त्या ठिकाणी माणसाला पाणी पिऊ दिलं नाही रूढी प्रथा परंपरेच्या नावानं.
आणि काही माणसावर निसर्गदत्त हक्कापासून वंचित ठेवण्याचा, पाणी हे माणसाने निर्माण केलेलं नाही, ते निसर्गदत्त आहे. त्या पाण्यावर सर्वांचा अधिकार असतानाही गचाळ रूढी आणि प्रथेच्या नावानं काही माणसांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं. आता तुम्ही म्हणाल की बाबा ते जरासं मांस खात होते म्हणून त्या लोकांना दूर ठेवलं. आता मांस खात होते म्हणून जर त्यांना दूर ठेवलं असेल तर जे मांस खातात ते पण त्या ठिकाणी जाऊन पाणी पित होते ना. आता उदाहरण सांगतो, मंदिरावर ज्या जातींना जाऊ दिलं गेलं नाही आणि ज्या जाती जात होत्या, काही ठिकाणी आजही जाऊ दिलं जात नाही. आजही या संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम बेकायदेशीर लोक करत असतात, संविधान न मानणारी लोक करत असतात. पण यासाठी संविधानानं ही अस्पृश्यता कायद्यानं नष्ट केली तरी या देशातली सरंजामशाही प्रवृत्ती, हुकुमशाही प्रवृत्तीचे बीज आणि त्यांची पिल्लावळ आजही काही प्रमाणामध्ये या देशामध्ये रूढ आहे. त्या पिल्लावळीला दूर करणं, ती पिल्लावळ हरळी जशी घट्ट आहे तशी पिल्लावळ आजही घट्ट आहे. या पिल्लावळीचा ला दूर करण्याचं काम म्हणजे भारतीय संविधानासमोर आणि भारतीय खऱ्या अर्थानं जे स्वतःला भारतीय समजतात त्यांच्यासमोरचं ते आव्हान आहे. तर मित्र, मी हा मुद्दा एवढ्यासाठी सांगत आहे की हा मानवते. मग मी त्या ठिकाणी पशु आणि पक्ष्यांना प्रवेश होता, पण माणसांना तिथं प्रवेश नाकारलेला होता. पण संविधानाने ते प्रवेश दिलेला आहे. तुम्हाला आता जाहीरपणे असं म्हणता येणार नाही आम्ही अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी येऊ देणार नाही. एवढीच ती हिंमत पूर्वी धर्माच्या नावानं, रूढीच्या नावानं, प्रथेच्या नावानं, परंपरेच्या नावानं हिंमत केली जात होती. हे हिंमत ज्या गोष्टीच्या आधारावर केली जात होती, ज्या बाबीच्या आधारावर केली जाते, त्या बाबींना बेकायदेशीर ठरवण्याचं अतिशय पवित्र काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अधिकार कशाचा दिलेला आहे ही गोष्ट तपासून पाहण्यासाठी आपल्याला लेखनाचा आविष्कार करण्याचा, म्हणजे लिहिण्याचा स्वातंत्र्य दिलं, शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं. काही जणांना तोंडावर बोट, हाताला घडी, गप बस, मी म्हणेल तसंच ऐक, तुला बोलण्याचा अधिकार, तुला लिहिण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीने कुठल्या तरी गचाळ रूढी, प्रथा, परंपरा आणि काही अधर्माचा आधार घेऊन काही लोक हे करत होते. म्हणूनच या देशामध्ये संत तुकोबारायांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीनं सांगण्यात आलं. तू शूद्रवर्णीय आहेस, तुला ते अधिकार नाही. त्यामुळे त्यांच्या इंद्रायणीमध्ये ओया काही लोकांनी बुडून टाकल्या. त्यामागे अधर्म, आम्ही त्याला अधर्म म्हणतो. धर्म हे माणसाला धारण करते, माणसाला जवळ करते. धर्म हे मानवी मूल्ये आणि अधर्म अमानवी मूल्ये. काही या देशामध्ये अधर्मच होता, त्याला काही लोकांनी धर्म हे नाव दिलं होतं, काही बऱ्याच प्रमाणात काही धर्माच्या बाबतीत. तर ह्यावर त्या अधार्मिक जे मानवतावादी मानवी मूल्यातला पायदळी तुडवणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, काही जणांना संधी, अनेकांना बंदी, हा जो काही प्रकार होता, काही जण तुपाशी, काही जण जे उपाशी, जी आर्थिक विषमताही होती, या विषमतेलाही काही बऱ्याच प्रमाणामध्ये अटकाव या संविधानाच्या पवित्र मूल्यांमुळे झालेला आहे. आता मी संत तुकोबारायांचं उदाहरण दिलेलं आहे. किंवा कोणताही विधी करण्याचा, राजा होण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांना नाही, कारण तुम्ही क्षत्रिय नाहीत, अशी इथे
सिंह गर्जना म्हणत नाही, ती माकड गर्जना होती. ही माकड गर्जना या देशामध्ये करण्यात आली. आज तुम्हाला तसल्या माकड गर्जना, कारण कोणी जर जात असेल, आमदार होत असेल, खासदार होत असेल, ही आधुनिक या अर्थानंच की सत्ता ज्यांच्यात आमदार होत असेल, खासदार होत असेल, मंत्री होत असेल, मुख्यमंत्री होत असेल, राष्ट्रपती होत असेल किंवा पंतप्रधान होत असतील, तर आता तुम्हाला म्हणता येणार नाही तू शूद्रवर्णीय आहेस, तुला आता सत्तेच्या ठिकाणी जाता येणार नाही. म्हणून या देशाचे पंतप्रधान ओबीसी होऊ शकले, आता महिला होऊ शकली, राष्ट्रपती, असे आणि असंख्य उदाहरण आहे. मी आता ते काही सांगणार नाही तुम्हाला. तर आता तुम्हाला असं म्हणता येणार नाही की हे या जातींना, अमुक जातींना त्या ठिकाणी जाता येणार नाही, किंवा आम्ही यांचं हे आमचे पायाखाली राहणारे समाज, यांच्या अधिकाराखाली आम्ही असं काम करणार नाही, असं आता तुम्हाला म्हणता येणार नाही. हे भारतीय संविधानाने दिलेली देण आहे. तुम्हाला काही जणांना एक व्यवसाय सुद्धा बंदी होती, यांनीच हे व्यवसाय करायचा, त्यांनीच तो उद्योग करायचा, त्यांनीच तो उद्यम करायचा, बाकीच्यांनी मात्र तो करायचा नाही. हे बंधन घातल्या गेलेलं होतं रूढी प्रथा परंपरेनं. या रूढी प्रथा परंपरेच्या ज्या जोखडामध्ये भारतीय समाज पिळून गेलेला होता, त्याची मुस्कटदाबी होत होती, त्याला तोडून टाकून भारतीय माणसाला आकाशात विहार करण्याचा, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही विहार करू शकता. आर्थिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात तुमचं मंदिर तुम्ही उभं करू शकता तुम्हाला जर वाटलं तर. पण तुमचा धर्म तुम्ही कोणताही पाळू शकता. पण ते धर्म पाळत असताना तुम्हाला संविधानानं याचा अर्थ तुमच्या धर्मामधले जर मूल्ये, तुमच्या धर्मातले जर मूल्ये मानवतावादी आणि संविधानाच्या मूल्याच्या विरोधात जाणार असतील, तर तुम्हाला ते तुमचा धर्म पाळता येत नाही. धर्मानं जरी धर्माचं स्वातंत्र्य दिलं, याचा अर्थ तुमच्या धर्मात जसं काही सांगितलंय तसं जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय असं वाटणं हे अज्ञानाचं प्रतीक आहे. तसं करता येणार नाही. तुमच्या धर्मात असं सांगितलं आहे की समाधी घेणे आहे, समजा तुमच्या रूढी प्रथा परंपरेत आहे की समाधी घेता येते. समाधी घेता येणार नाही, कारण समाधी घ्यायला लावणं किंवा घेणं हा आत्महत्या करणं आहे. स्वतःहून समाधी घेणं आत्महत्या करणं आहे, आणि कोणी जर समाधी घ्यायला प्रेरित करत असेल तर आत्महत्येला प्रवृत्त करणं आहे. त्यामुळं आता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने करणं आहे. सार्वजनिक सुव्यवस्था तुम्हाला पाळावीच लागेल. सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल असं आंदोलन तुम्हाला करता येणार नाही. अशा पद्धतीची तुम्हाला कुठलीही गोष्ट करता येत नाही जी की सार्वजनिक सुव्यवस्थाला धोका पोहोचेल, इथल्या आरोग्याला धोका पोहोचेल असं, आणि मूलभूत अधिकारावर जे गदा येईल असं कुठलंही कृती तुम्हाला धर्माच्या नावावर करता येणार नाही. ज्या गोष्टीमुळे आपल्या समता तत्वाला, एकात्मता तत्वाला बाधा येईल अशा कुठल्याही गोष्टीचा उद्घोष करता येणार नाही. तुम्हाला विषमतावादी मूल्यांचा उद्घोष करता येणार नाही. अमुक कुळी श्रेष्ठ, तमुक कुळी श्रेष्ठ, अमुक जात श्रेष्ठ, तमुक जात श्रेष्ठ हे तुम्ही खाजगीतच बोला, परंतु जाहीरपणे बोललात आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या कुठल्याही घटकांच्या विरोधात जर जेव्हा कोणी जर न्यायालयात दाद मागितली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. संविधानाची पायमल्ली, तुम्हाला शोषण करता येणार नाही कोणाचं, लक्षात ठेवा. कोणाचाही बाप कोणावरही तुम्हाला लादता येणार नाही. तुमच्याच जातीमध्ये तुमच्याच मुलामुलीने लग्न करावं ही रूढी प्रथा परंपरा आणि धर्म जर समजा सांगत असेल, आणि त्या मुला आणि मुलीला करायची इच्छा नसेल, आणि तर ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. तुम्ही त्यांना बंधनं घालू शकत नाही. जसं महात्मा बसवेश्वरांनी एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या आणि ब्राह्मण समजल्या जाणाऱ्या
समाजातील एक युवक आणि युवतीचं जेव्हा लग्न लावून दिलं त्यांना, तेव्हा जी काही शिक्षा धर्ममार्तंडांनी त्या कुटुंबियांना दिली, आता तुम्हाला तशी शिक्षा जर तुम्ही देण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला संविधान सोडत नाही, कायदा सोडत नाही. त्यामुळे ही गोष्टही आपल्याला लक्षात ठेवावी लागते. म्हणजे तुम्हाला शोषण कोणाचं करता येणार नाही. धर्माच्या नावावर, वंशाच्या नावावर, जातीच्या नावावर कोणत्याही कारणाने तुम्हाला जसा भेदभाव करता येत नाही, तसाच तुमच्यावर शोषण लादता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे. कोणतं शिक्षण घ्यावं, कोणतं प्रशिक्षण घ्यावं हे कोणी ठरवू शकते. नाही तू हे शिक्षण घेऊ नको, तू आता ज्ञान देण्याचं शिक्षण घेऊ नको रे बरं का, तो ज्ञान देणे हा आमचाच अधिकार आहे, तुला तो अधिकार नाही असं आता म्हणता येणार नाही. काही दिवस चालला नंगा नाच. तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, तुम्हाला धर्माचे मूल्य सांगण्याचा अधिकार नाही. हा जो नंगा नाच या देशामध्ये काही वर्ष चालला, तो आता संविधानानं बंद केलेला आहे. भारतीय संविधान लागू झालं तसं तुम्हाला आता कोणालाही शिक्षण आणि प्रशिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित करता येणार नाही धर्माच्या नावाने. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून हे संविधानाने आपल्याला सांस्कृतिक कलाचं अभिव्यक्ती करता येईल, शिक्षणाचा अधिकार घेता येईल. तुम्हाला कोणती भाषा बोलायची, कोणती बोलायची नाही तुम्ही ठरवू शकता. कोणालाही कोणत्याही भाषेचं शिक्षण घेण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. संस्कृत देववाणी आणि इतरांनी ते वाचू नये, ते लिहू नये, ते ऐकू नये. ऐकलं तर त्याच्या कानात शिष्याचं तेल ओतावं आणि त्यानं जर त्या भाषेमध्ये सांगितलेलं ज्ञान ऐकलं, ज्याला त्यांनी ज्ञान म्हणत होते, ते ऐकलं तर कानात शिष्याचं तेल ओतावं, वाचलं तर जीभ छाटावी, वेदाचा उच्चार केला तर अमुक शिक्षा द्यावी, तमुक शिक्षा द्यावी. असा जो काही या देशामध्ये घातक प्रकार होता, त्या घातक प्रकाराला संविधानानं मूठमाती दिलेली आहे. म्हणून आज तुम्ही संस्कृत शिकू शकता, संस्कृत वाचू शकता, संस्कृत बोलू शकता, संस्कृतचं ज्ञान इतरांना देऊ शकता, घेऊ शकता. म्हणजे संविधानानं असंख्य बेड्या तोडून टाकून मानवाच्या पायामध्ये रूढी, प्रथा, परंपरा आणि धर्म अधर्माच्या नावानं ज्या असंख्य बेड्या पायामध्ये मजबूत करून इथल्या माणसाला पालापाचोळा करून ठेवण्यात आलेलं होतं. म्हणून इथला पालापाचोळा झालेल्या माणसांवर जगातल्या अनेक देशांनी राज्य केलं, यांची पिळवणूक केली, यांचं शोषण केलं. कोणी यावर टिकली मारून जावं ही व्यवस्था या देशातल्या वर्णव्यवस्थेने, रूढीप्रथा परंपरेनं आणि जाचक अशा धार्मिक बंधनामुळे इथल्या मानवतेची जी मानवता मूल्यांची होळी आणि मानव जातीला दुबळं करून जे टाकलेलं होतं संविधानानं, असं या मानवतेला माणसाच्या पायामध्ये, माणसाच्या पायात ठोकलेल्या बेड्या, माणसाच्या वाणीवर ठेकलेल्या बेड्या या दूर करण्याचं, त्यांचं संचार स्वातंत्र्य, त्यांचा शिक्षणाचा अधिकार असेल, धर्माचा अधिकार असेल, त्यांना मुक्तपणे उद्योग येऊन व्यवसाय, कोणता व्यापार करायचं स्वातंत्र्य जे नव्हतं, शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, सांस्कृतिक मूल्यांचा आविष्कार करण्याचं अनेकांना जे स्वातंत्र्य नव्हतं, ज्या बंदी होती त्यांना संधी देण्याचं पवित्र काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. याची जाणीव या आजच्या पिढीला करून देणं हे आपली काळाची गरज आहे. म्हणून भारताच्या राज्यक्षेत्रात, म्हणून सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकाराबद्दल भारतीय संविधान काय म्हणते पहा. भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची लिपी, भाषा, संस्कृती असेल त्याला ती जतनही करता येईल. त्याचबरोबर ते तुमची भाषा आणि तुमचा त्या भाषेवर, भाषा ही सार्वजनिक गोष्ट आहे,
लिपी ही सार्वजनिक गोष्ट आहे, त्याच्या संस्कृती ही सार्वजनिक गोष्ट आहे. त्या संस्कृतीचा आविष्कार आणि करता येतो, अंगीकारही करता येतो भारतीय म्हणून. राजाच्या खर्चाने चाललेल्या किंवा राजाच्या पैशातून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शिक्षण संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काही जणांना शिक्षण घेण्यापासून जे रोखलेलं होतं, लक्षात आलं, तिथे मात्र प्रवेश आपल्याला मिळतो आहे. याची सुरुवात इंग्रजांनी या देशात सुरू केली. त्यात या देशामध्ये महात्मा फुले यांनी ही सुरुवात केलेली आहे. हे सगळे उपकार तिथपासून सुरू झाले आणि त्याचा आविष्कार भारतीय संविधानात देखील झाल्यामुळे सगळ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येते. पूर्वी काय होतं, असं नव्हतं. तर धर्म, भाषा किंवा या निकषावर अल्पसंख्याक असलेल्या समाजाला मात्र त्यांचा सर्व समाजांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. जे काही दुबळे घटक आहेत, जे काही अल्पसंख्याक आहेत, ते बहुसंख्याकाच्या दडपणाखाली दडपून जाऊ नयेत म्हणून त्यांनाही स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. मित्र, भारतीय संविधानाने अनेक गोष्टी दिला तुम्हाला मतदान करण्याचा, आणि आमदार, खासदार आणि सरपंच पासून ते राष्ट्रपती होण्याचा तिथल्या कुठल्याही जाती धर्माला होता येते. ही संधी भारतीय संविधानामुळेच मिळालेली आहे, याची जाणीव आपण ठेवावी. आणि त्यामुळे भारतीय संविधान समजून घेणं, समजून देणं आणि भारतीय संविधानाचे मूल्य हे आपल्या विरोधात नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या हिताचे आहे, त्याची जाणीव करून देणं आपल्याला आता गरजेची गोष्ट झालेली आहे. त्यामुळे संविधान घरोघरी नेणं, संविधान घराघरात पोहोचवणं आणि संविधानाच्या मूल्यांचा परिचय करून देणं आणि संविधानाच्या संदर्भामधले गैरसमज जे पसरून दिलेले आहेत, संविधान हे विशिष्ट जातीच्या हिताचं आहे आणि विशिष्ट व्यक्तीने लिहिल्यामुळे विशिष्ट व्यक्तीसाठीच उपकारक आहे, असं जे सांगून ठेवलेलं आहे, हा गैरसमज पसरून दिलेला आहे, तो दूर करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मित्रहो, हा विचार सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करा. हे भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. एवढं या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद.